साक्षरता प्रसाराचं काम करतात. रात्री कंदील घेऊन आम्ही किती शिकलेले? वडील 7वी नाही 7वी ते वपा म्हणजे ते पूर्वीचं 11वीचं गणित त्या माणसाला यायचं. शिक्षक असायचे तेव्हा. आम्ही तीच परीक्षा दिली. मराठी पण तुम्ही म्हणजे त्या काळी तुमचे वडील एवढ्या तळागाळातल्या समाजातून आलेले पण तरीही म्हणजे तेव्हा ते 7वी पर्यंत शिकून मुख्याध्यापक झाले. त्यांना मिळालेली प्रेरणा त्यांना मिळाली त्यांच्या वडिलांकडनं वगैरे नक्कीच तो सपोर्ट असत नव्हता का? तुमचे वडील जगते पहिल्या दिवशी शिकले. हो काय? ते आपण तात्याराव लहानेंचं वगैरे पुस्तक आणि मराठी व्याकरण. तुमची आई किती शिकलेली होती? 7वी शिकलेली होती. बापरे. त्या दोघी आणि त्या तुमच्या रायगड जिल्ह्यातल्या पहिल्या मुख्याध्यापकानंतर ते इन्स्पेक्टर झाले. पण शिक्षकाच्या मुलाला अशी ट्रीटमेंट दिली. हाय माझ्या वडिलांचं उत्तम होतो की तेव्हा आमच्या कर्जतच्या शाळेमध्ये अभिनंदनचा स्पेशल अंकगणिता विषय होता 11वीला. आणि स्पेशल अंकगणित शिकवणारा एक शिक्षक होता आम्हाला, हरिभाऊ जोशी नावाचे AC जोशी. त्यांचं गणित फक्त गणित बाकी काही येत नसतं. उत्तम शिकवायचं. पण त्याला कधी कधी डिफिकल्टी निवडून व्हायच्या आणि त्याला गणित ते अंकगणित सोडत असेल मग ते आमच्या घरी यायचे. कुणी जर एक गणित बघा मग तेव्हा ते गणित ते काय काटा वेगवेगळे भयानक. मग वडील काय ठीक आहे वाचा गणित वाचा. त्यांना वाचायला सांगत वाचा घ्या वाचता असं तसं इतकं प्रचंड अंकगणित त्यांचं चालत आणि हस्ताक्षर सुंदर, लेखन अप्रतिम, शुद्ध. आम्ही ज्या सभेत ना आमच्या व्याकरण म्हणण्यात सगळं मुखोद्गत. अक्षर कसं काय सुधारलं? काय पहिल्यापासून चांगलं होतं? जुन्या काही ते असं लिपी असते आम्ही वापरले बोलू. आम्ही बोलू नाही कधी वापरला पण आम्हाला 3री मध्ये मध्ये मोडी होतो. मग मी एखादं पुण्याला गेलं तर मोडीचं पुस्तक घेऊन आलेलं. म्हटलं तेव्हा एकच वर्ष होतं बघूयात कधी. मोडी होतच ते 52-55 सालापर्यंत मोडी होत. मोडी होतं त्याचं कारण दस्तऐवज सगळे मोडीत होत असे. मला आठवतं आमच्याकडे आजोबांच्या कागदपत्र जे चिन्ह ते मोडीत लिहिलेली होती. आमचं सुद्धा मोडीत मोडी वाचणाऱ्या लोकांना खूप हल्ली डिमांड असते. जुने लँड रेकॉर्ड्स जे मोडीत असतात ना त्याचं इंटरप्रिटेशन इतिहास संशोधक मंडळात पुण्यामध्ये सॉलिसिटर फॉर्ममध्ये कोणतरी मोडी लिपी जाणणारा माणूस असतो. आता कमी झालं नाही पण अजूनही मोडीचं काही रेकॉर्ड लँड रेकॉर्ड्स आहेत. इतिहासाचे अभ्यास करतात. म्युन्सिपालिटीत मोडी होतं ना? चौथीला होतं ना? कारण मोडी शिकलेलो आहे. महिन्यात एक वर्षाचा अभ्यास करायचा. बंद झालं 55 साली मोडी बंद झालं. 55 सालीच बंद झालं. आम्ही शिकवलं ना सर. आम्ही 6वीत गेलो 52-53 साली. आम्हाला मोडी प्राथमिक शाळेत मोडी. मी 53 साली 11वी पास झालो. आम्ही पास तुम्ही आमच्यापेक्षा 9-10 वर्षांनी मोठे एवढं. हो सर मला एक आठवण झाली. परवाच्या दिवशी म्हणजे नाही कालच माझ्या आत्याचा फोन आला होता. वाशीला राहते तर म्हटलं असे आमचे म्हटलं पाटील सर संस्कृतचे त्यांच्या शासन काम उद्या जमणार आहोत. तर शरद पाटील का म्हटलं हो
तेव्हा म्हणे ते ना माझ्या वर्गात होते कॉलेजला रुयाला. म्हणजे मला म्हणजे आठवत नव्हतं, पण कधीतरी बाह्यत्याकडे म्हणजे रजनीच्या आईकडे खोपकरांकडे पाहिलं तेव्हा त्यांनी ओळखलं की म्हणजे माझ्या शशी देशपांडे आठवते का तुम्हाला. मग तिने एक पुस्तकही लिहिलंय, आम्हाला 2 टाके का काय काशीला असते. म्हटलं हो काय, म्हटलं मला मी म्हटलं बरोबर आहे. त्यावेळेला ती चंदीगडला होती, तिचं लग्न नव्हतं झालं, चंदीगडला होतं. म्हटलं तेव्हा तिने तुला पाहिलीच नाही आणि रजनीच्या घरी पाहिली तू भेटली कुंभारचं खूप आहे, दापोली चालतं शीना पेंटचं दापोली. तुम्ही मला विचार असतो या शाळेचं का, या शाळेतून रिझल्ट का उत्तमोत्तम लागतो. चिमूमध्ये कोणता टाकत तेव्हा मराठी माध्यमात शाळा बंद पडत चालत आमच्याकडे काही 100% लागतो. एक मुलगा नापास होतो असा दाखवतो. आणि संस्कृत विषय मला प्रश्न आता मी ते मुलं पुढे काय संतच अनेक शाळांचे म्हणजे शाळांचे वर्ग सुद्धा बंद पडत चालले. त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातात, ते सरप्लस होतात आणि सरप्लस झाले शिक्षक आमच्या शाळेत बहुतेक. आता आमच्याकडे जवळ 22 शिक्षक प्रायव्हेट न्यायचे म्हणून दुसऱ्या शाळा बंद पडल्याने आमच्या शाळेत तेव्हा उत्तम शाळा चालली, उत्तम विद्यार्थी सामान्य रिझल्ट झाला पण 99% संस्कृत विषय 100पैकी 100 99 एका मुलाला 100पैकी 100 आणि 99 मिळणार की 5 मुलं होती 100पैकी 99. पण एक मुलगा पद्माकर संतुवरती सेनाचा विद्यार्थी 1983 12वी पास झाला. तो आता ओरिसाचा पोलीस महासंचालक आहे. ओरिसा राज्याचा पोलीस महासंचालक. डॉक्टर्स तर केवढे तरी झाले डॉक्टर्स. तुमचा सगळ्यात मोठा विद्यार्थी नारायण राणे मुख्यमंत्री झाला. तो उत्तर नाही समजा, उत्तर नाही. हरियाणाला जोडी होती ना. पण एक आहे नारायणचा, तो आता शिकला नाही जास्त, तो क्लार्क होता म्हणतो मला वाटत क्लार्क होतो मला माहिती की शिपाई होता. इन्कम टॅक्स पण जाता येतात. त्यानंतर त्याने एवढा आता इतका उत्तम अभ्यास त्याचा त्यांनी केला. नाही तो अभ्यास आहे एवढा म्हणजे अर्थशास्त्रावर बजेटवर तो 2-2, 3-3, 4-4 तास काही हातात कागद नाही तर बोलू शकतो. माझी त्यांची बऱ्यापैकी आता ओळख झालेली आहे. त्यांचे जे ऍडवायझर्स आहेत ना, एक फोन करतात नाही त्यांना कुठचा प्रश्न आला तर तो IAS ऑफिसर असतो. त्यांच्याजवळ असे 25 IAS ऑफिसर आहेत ज्यांना नारायण MBA बारीक बारीक प्रश्न जरी असला ना तरी फटकन फोन कर, त्याला फोन कर, असंच आहे. डीप फिशिंगचं काय असतं, डीप फिशिंगचं काय असतं तो IAS ऑफिसरला माझे लेखक विचारत होता. मग मला उद्या बोलायचंय, बोलू काय, तुम्ही सांगते बरोबर आहे ना, हो बरोबर आहे, मी ओशनोग्राफीचा अमुक अमुक आहे, हे मी ऐकतोय. इतका त्यांचा बारीक सारीक अभ्यास ते असतो, नंतर सगळं केलं त्यांनी ते डेव्हलप केलं. त्यांनी ठीक आहे, ही रिसोर्स 3-3, 4-4 शिक्षक लोक शिकवले घरी. हा त्याने खूप त्यांचा अभ्यास नंतर अभ्यास केला. अभ्यास नो डाऊट रिसोर्स अभ्यासू माणूस आणि आहे. अभ्यास स्वतः म्हणजे काही जणांचा अभ्यास स्वतः करते नाही, अभ्यास लोकांना जवळ ठेवतात, त्यांना ते लगेच फीड करतात. बरोबर. माझे हार्टचं ऑपरेशन झालं म्हणजे बायको पहिल्यांदा अँजिओग्राफीच झाली सायन हॉस्पिटलमध्ये. तेव्हा डॉक्टर सुहास ठाकूर डॉक्टर म्हणजे डेंटल सर्जन करा म्हणजे, पण असे 5-7 तरी त्याचे सगळे मित्र झाले आणि त्यांनी मला सायन हॉस्पिटल दिलं. तिथे माझे तपासून ऑपरेशन करायचं ठरलं. ऑपरेशन रूममध्ये गेलं आणि त्या पहिली आणि ते मोठे ऑपरेशन करणारे डॉक्टर ते आले असं सर्जन आणि त्यांनी ते बाहेर ते खिडकीतनं बघत कोण आहेत ते सगळे बाहेर तुम्ही इथे कशा करता मग, तुम्ही ते कशा करता मग ते सगळे डॉक्टर होते, तुम्ही ते कशा करता मग, तुमचं काय काम आहे ते, आमचं सगळं कोणी ते 10 ते 12 मुलं डॉक्टर माझी मुलं ऑपरेशनात चालेल ते बाहेर थांबलेच. मला सुदैवाने ही तुमची पुण्य प्रचंड आहे, अशी कोणाच्या वाट्याला येत नाही. कमाई म्हणे मला कोणत्याही डॉक्टरकडे आता जाताना ते डॉक्टर पाटील त्याला कमाई सुद्धा म्हणत नाही म्हणून पुण्य आहे म्हणून. मला कधी नाही लावावं लागलं, कधी चुकून आला सर आलं कमाईसाठी त्यांनी काही केलं नाही. कधीही गेल्या 40 विदाउट एनी इंटरेस्ट सेल्फ इंटरेस्ट म्हणून काय नाही. डॉक्टर पाटीलांची 3 मुलं आता डॉक्टर आहेत. एक आहे ती
अमिता, अनिता आणि अनिता आणि अमो- आमिर आणि सगळे आपापल्या क्षेत्रात मला कुठेही नंबर लावला लागत नाही. आणि गेल्या 40 वर्षात एक पैसा फी घेतली नाही. आहेत ना असे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पाटलांच्या हॉस्पिटलमध्ये मी 2-3दा ते राहायला लागलो. कधी मला काही चार्ज नाही. कालच परत मी ते डोळ्यांच्या कर्तव्य मी गेलो होतो आणि त्याकडे गेलो होतो तेव्हा डोळे तपासून वगैरे मला काय राहावे तिने फी किती म्हणून विचार काय फी हे सगळे पेशंट असं बाहेर राहतात ते पेशंट बघत बसले काय चाललं हे भाग्य मग बघा मोहन हे माझं भाग्य काय आता मला थोडंसं सोरायसिसचा त्रास आहे. सोरायसिस मला या शाळेतला एक डॉक्टर लक्ष्मण नावाचा फोन आहे. डॉक्टर लक्ष्मण फोन तो MD स्किन मधला MD तो तर जातीचा विचार नाही पण अत्यंत पेशाचा नाही. शिवाजीनगरमध्ये 8x10 खोलीत राहणार डॉक्टर झाला MD आणि त्याला फोन केला की घरी मी त्याला जाणार मी येतो तुझ्या क्लिनिकमध्ये नाही तो येणार घरी औषधं पाठवून देणार घरी येऊन असे खूप म्हणजे या शाळेत नाही सगळे पण या शाळेत मी शाळा का काढली असं कधी कधी माझ्याच मनाशी मला प्रश्न विचारतो तेव्हा माझंच मी उत्तर त्याला देतो की मला माझ्या मनासारखं शिकवता आलं पाहिजे आणि मी एकटं थोडं शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना तयार करायला पाहिजे. त्या शिक्षकांना समाजाबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे, शिक्षणाबद्दल वाटली पाहिजे, या पेशाबद्दल वाटली पाहिजे तरच नोकरी करायला आणि हे मी तयार करू शकतो. शिक्षक तयार केले. तुमच्या शाळेतले जे बाप्पा जे मुख्याध्यापिका आहेत या शाळेचे विद्यार्थी आणि होऊन नंतर मग तिथे हा सुद्धा एक हेच आहे. आणि आता आम्ही हेही कुठे पाहायला मिळणार नाही. आम्ही ट्रस्टी जे आमचे आहेत हे सगळे माजी विद्यार्थी आम्ही बाहेर पैकी म्हणून घेतले. देणगी नाव घेतलं तर आनंद थांबू 10 वेळा झाला असतात पण आम्ही ट्रस्टी फक्त आमचा या शाळेत शिकला विद्यार्थी ट्रस्टी डिव्होशन असं राहतं. शाळा आणि कॉलेजेस कडनं हे म्हणजे काही दुनियादारी केली तरी शाळा शाळा जेवढे कॉलेज आठवणार नाही तेवढी शाळा आठवत. खूप मेहनत येतात सगळे. कितीही केलं. त्या शाळा चांगली चालली व्यवस्थित चालली मुलंही चांगली घडत आहेत. संस्कार फार चांगले मुलं शिक्षण आम्ही मुलांना गरजू विद्यार्थी शाळेने घेऊन आमचं एक असं होतकरू विद्यार्थी साहेब मी गरीब विद्या म्हणत नाही होतकरू आणि आमचा एक प्रिन्सिपल आहे. मुलांनी मागायचं नाही त्याला आपण मदत करायची. त्याला काय पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे शिक्षकाने याला काय नाही युनिफॉर्म बनवायचं काय चप्पल नाही त्यांनी त्याला बाजूला बोलून विचारायचं दुकानाचं आणि चिपळूणला जाऊन दुकानात आमच्याकडे जर 15 ते 16 मुलं असे की कोणाला आई आहेत तर वडील नाहीत, कोणाला वडील आहेत तर आई नाही तर कोणाला आई वडील कोणी नाहीत अशी जवळच सगळी मिळून कधी 28 मुलं आहेत. त्या सगळ्या 28 मुलांना दरवर्षी दिवाळी लागली नवीन ड्रेस घेऊन देतो. ही आम्ही त्यांना दुकानाचं नाव सांगितलं असतं त्या दुकानदाराला सांगितलं तुला लागेल तो ड्रेस घे लागेल तो ड्रेस तुझ्या आवडीचा ड्रेस मुलं जातात तो ड्रेस मुलांना बिल पाठवतो हे आमचे समयानंतर प्रेम हे सगळं मिळालं मला प्रेम मिळालं. इतर शाळांमध्ये शिक्षकांना नोकरी देताना दंड्या मागतात की काही आता आमच्याकडे जेव्हा निरोप समारंभ रिटायरमेंट झाली 98 रिटायरमेंटच्या वेळेला शिक्षक दादांना देणग्या दिल्या जातात. ते किती 50,000 लाख जातात येताना कंपल्सरी हे माझं वैभव आहे. समाधान आहे मागायचं नाही न मागताच एक लहान मात्र दुसरा अर्थ काढायचा नाही कोणी कृपा करून दुसरा अर्थ काढायचा नाही. माझा 80वा वाढदिवस 4 वर्षापूर्वी झाला तरी वाढदिवसाची काही जण पत्र कळतात शोभाला वगैरे आनंद आणि असं घेतो बाबा काही येताना काही आनंद पण नाही शाळा वगैरे तर काही शक्य असेल तुम्हाला संस्थेच्या नावाने क्रॉस ऑर्डर चेक आणा
रक्कम तुमची तुम्ही परीक्षा द्यायची. तर योग्य नाही. तुमची तुम्ही द्यायची त्यावेळेला. आणि असं पत्र सगळ्यांना पाठवलं. मला सुद्धा गीता वाढदिवसाच्या दिवशी आनंद आला तर रांगच्या रांग लावते हातात चेक घेऊन सगळं हे चेक किती जमा होईल एका दिवशी 54 लाख रुपये आणि अजून येतात अनन्य स्वतः 1 लाख रुपये त्या दिवशी भावना जी आपली आहे ना, त्यांचा आवाज, की हा माणूस ह्या वयात सुद्धा आपल्याकडे ह्यांच्याकडे फार मोठं असं पडलं असं नाही. आता मुलं मला सांगतात ना, सर आता तुम्ही कोणाकडे मागायला जाता ना सर म्हटलं नाही आता कसं मागा विचारतात अनेक जणांनी शिवा चेक देताना सांगितलं सर पहिला चेक काम चालू झालं सर काय पाहिजे मला आणि पावतीशिवाय व्यवहार केला नाही आणि क्रॉस ऑर्डर शिवाय चेक घेतला नाही कॅश ते कोणाकडे नाही कॅश एकच गोष्ट माझं तुरंत थांबवतो एकदा म्हणजे आता मी रिटायर्ड होऊन 25 वर्ष झाली त्याच्या अगोदर 10 वर्ष 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा दिवाळी देणेकरांची खूप बिलं शाळेचं बांधकाम झालं खूपच पैसे राहिले ते देणेकरांचे फार तगादा लावायची मग मी स्वतः फोन जाऊन पण सर आलेच सांगितलं आता आलेच तर सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली की 500-500 रुपये डिपॉझिट म्हणून द्या बरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी 500-500 रुपये डिपॉझिट द्या अशी पत्र निवडक पालकांचा ॲडमिशन बाबत उत्पन्नाची माहिती असते ना त्या आधारे नावं काढली ना एक दिवशी सकाळी दुपारच्या फोन आला तुमचं पत्र मिळालं पण मला यायला वेळ माझी विनंती आहे तुम्ही याल का माझ्या घरी म्हटलं येईन तुला काय पैशाचीच गरज नाही पण म्हणून मी रात्री 1100 भेटत नाही पण मला ऑफिसवर यायला उशीर होतो ठीक आहे म्हणजे 11 रात्री 11 मी आणि माझा आशू तेव्हा त्याचे 5-6 असं असेल त्याला घेऊन 11 त्यांच्या घरी गेलो चहा पाणी झालं फळं वगैरे खाणं पिणं पैशाचं नाव नाही काढलं त्या माणसांनी मी येतं घरी आलो त्यांनी बोलवलं म्हणून आलो आणि हा माणूस बोलतो मी कशाला बोललो बरेच झालं बरंचसं चांगलं गाडी मला सोडायला खाली आली आणि मी गाडी ती म्हणजे आमच्याकडे बरोबर तर तुम्ही शाळेत किती वाजता येतं सकाळी 7 वाजता येतो बोललो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता एक बसता आता बॅग घेऊन सर कोण आता मला किती वेळ आहे पेशंट कसं किती वेळ लागतं तुमची किती जमा झाली 500 झाले जमा थोडंसं अजून 50 घालणं कमी पडतं चेकबुक बॅग वळली 50,000 नोटा थप्पीच्या थप्पी समोर ठेवायचे एक कोणाकडे जाऊ कोणाकडे सॉरी मला मी कॅश पैसे आम्ही दिले चेक आम्ही पैसे मग त्यांनी चेक करून 5-6 जणांच्या नावाने घेऊन चेक दिले तिकडे पैसे त्यांचं नाव हा बघलं अरे सचिन दाते काशीनाथ दाते हा काशीनाथ दाते मिळत गेले पैसे चल त्या मुलं फार चांगले अभ्यास चांगला झाले शिक्षण चांगलं झालं आणि हॅपी ॲट दिस एंड ऑफ माय लाईफ बरोबर मी सगळं आणि सगळ्यात मला तुम्हाला तुमचे खरे आभार मी आता माझ्या काही जुन्या आठवणी लिहिली आहेत मी त्याला लिहून झालं बोलून मला कॉपी पण काढल्या पुस्तक तुझं नाव लिहिलंय म्हणजे एक लिहून पण झालंय हस्तलिखित झाले हो आता चेंज नाही होणार आहे डीजीपी करत ऍडिशन पण नाही होणार आहे म्हणजे मला आनंद झाला असेल नाही लिहिलंय काय लिहिलंय मला म्हणाले होते सर तर ते मी सगळे लिहिले त्याच्यामध्ये आता ही सगळ्या आठवणी ज्यात दिल्या पण मला मुख्यतः त्याचा मी तुमचा उल्लेख मिळाला तर मी केला पण केला की मला चिमुरक सोडल्यानंतर मुक्तानंद हायस्कूल काढताना बोध विद्यामनी काढताना पैशांसाठी नाट्य महोत्सवाच्या रूपाने केलेल्या कारणाने अनेकदा घरोघर जावं लागलं होतं आणि सगळ्यात जास्त ती माझीच व्हायची मीच करत सगळ्या पालकांची ओळख झाली सगळे पालक ओळखायला लागले आणि सगळेजण आदराने वळले याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे कारण तुम्ही मी चांगलं शिकवतो संस्कृत चांगलं शिकवतो ही जी जाहिरात केली माझी त्यामुळे सगळे पालक म्हणजे ज्यांना मी कधी पाहिलं तेव्हा तुमचं नाव आम्ही ऐकून तुमचं नाव ऐकून घेतो हे माझ्या तुमच्या सगळ्यांची उपकार तुमची ओळख म्हणजे अचानकच झाली नाही का श्रीनिवास यांचा कार्यक्रम केला पाटणकरांकडे तिकडे मला वाटतं त्यांना विश्वस्त कोण नाही खजिनदार कोण
तर तेव्हा ते पाटणकर सर म्हणाले होते की नाही अविनाश गुप्ते म्हणून नाही त्याला कळत तर म्हणे अविनाश गुप्ते म्हणजे पण आता पैशाचं द्यायचं ते विश्वासू आहे का ते ह्या होत्या पूर्ण मेधा खानोलकरच्या आई होत्या तर म्हणे नाही माझा भाचा असेल हिंदूत हो तर तेव्हा मग सरांनी विचारलं की अविनाश गुप्ते म्हणजे माझी एक विद्यार्थिनी होती तिच्या नवऱ्याचं नाव गुप्तेच होतं तर म्हणजे कोण विद्यार्थिनी शोभा देशपांडे तर हा मग ती म्हणजे आमची सूनच लागते असं ते तेव्हा ओळख झाली आणखी तुमची मी भेट झाली पण त्याच्या पूर्वी पाटील सर या व्यक्तींबद्दल त्यांनी इतकं ऐकलेलं होतं की म्हणजे माहिती होतं म्हणजे त्यांनी तर कधी तुम्हाला पाहिलं नाही शाळाही पाहिलेली नव्हती पण असं म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे मुद्दाम आठवून तुम्ही सगळ्यांनी सांगायचं तुम्ही म्हणणे इथे असलेले आणि इथे नसलेले त्यांनी केली कसं नाही म्हणजे आम्ही प्रसिद्धीसाठी वेगळं काय केलं असेल ते सहजपणे आमच्या तोंडून यायचं मनात असलेलं सहज सत्य बोलतो ते सत्य चांगलं बोललं समाधान आणि ते इतकं मनापासून होतं की आज 58-59 वर्षानंतर सुद्धा साध्या एका कारणासाठी प्रत्येक जणांनी नाही आम्ही येणार म्हणजे आणि कुणीही नाही सांगितलेलं नाही सगळेजण आपणहून आले आणि मला असं कॉम्पॅक्टच करायचं सगळं ते जाऊन ती भाषणं आणि मामुख्य नको सर त्यापेक्षा यापेक्षा ह्या ह्याच्यामध्ये परवडी वाटली इट्स अ टॉनिक फॉर हिम अँड फॉर अस ऑल्सो रिज्युएनेशन ज्याला आपण म्हणतो ना खरंय की खरंय अशा ह्याच्यातनं येताना सुनेनी आई बेसलं खा म्हटलं लावते पण मी तिला माहित होतं की आई इकडून तुझा फोन आल्यापासून मी आधी हुरळून गेले होते तर हे मला सांगे आधी खूप आनंद झाला मग सर परीक्षा घेणार म्हटल्यानंतर राहिले बाबा काय तूच आठवण केली जाते बघा तुझीच घेणार सर आमची झोप उडाली आता तुमची उडेल की आपण काय पोरं निवडली ते आणखी 2 मुलांची नाव मला सांगणं आवश्यक वाटते 68 साली जेव्हा शाळा सुरू केली मानपूरला तेव्हा पहिलीमध्ये पहिलं नाव घालणारी मुलगी एक नंदा मणेरकर ती गुरुला आपली नंदा आता तिकडे माणगावकर आहे उत्तम बिझनेसमॅन आहे चांगला मोठा ऑफिस आहे आणि दरवर्षी न चुकता वाटचा येणार किंवा फोन करणार पण 15 ऑगस्ट 26 जानेवारी अजूनही कायम संबंध आहे ती आणि तिचा भाऊ म्हणजे 68 सालचे विद्यार्थी अजून संबंध ठेवले ती तरी विद्यार्थी आता त्या नंदा मणेरकरची एक तुम्हाला गंमतच सांगते तिकडे जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा ती पहिल्या दिवसापासून जी विद्यार्थिनी होती तिचा नंबर 1 आला तिथे तिचे वडील 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नेहमी यायचे कायमपणाने एकही एक्सेप्शन नाही बिलकुल अपवाद नाही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी त्याच्यानंतर मग काही वर्षांनी तिचे वडील जोपर्यंत येत होते तोपर्यंत ते आले म्हणून सुद्धा आले ते वारले तिची आई वारली पण त्याच्यानंतर तिला असं वाटलं की वारसा चालू कशाचं ठेवतात माणसं तर तो वारसा तिने चालू ठेवला ती यायला लागली आणि बोरिवलीनं आता इथपर्यंत सकाळी 7:30 यायचं म्हणजे पुण्याहून माणूस लवकर येईल पण बोरिवलीहून लवकर यायला येताना आमच्या पंडित घेऊन घ्यायचं आणि मग ती अशी दरवर्षी येते एकही त्याचा अपवाद नसतो आणि गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी तिच्या मुलीचं लग्न झालं आणि तिच्या मुलीला आता मुलगी झाली यावर्षी ती तिच्या मुलीला घेऊन आली आणि तिच्या नातीला घेऊन आली आणि तिची नात म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की ती छोटीच होती म्हणजे 7-8 महिन्याची मुलगी असेल ती इथे म्हणजे जणू का आपल्या सर्व परिचयाचं वगैरे असं मी म्हटलं अशी कशी काय ती ओळखते जणू काय अशा पद्धती मी म्हटलं म्हणजे तिला काही दाखवून ठेवते का शाळातून तिने पण म्हणजे काय एखाद्या माणसाची निष्ठा हा शब्द अवतरण्याची मनमोहन सोवण नावाचा मुलगा शिर्डीसमोर त्याचे वडील एसन ऑफिसर होते तो अतिशय बुद्धिमान खरोखर बुद्धिमान आणि थ्रॉट शाळेत पहिला थ्रॉट तो आता टाटांच्या मोठ्या कंपनीमध्ये येतो BE मेकॅनिक आहे आणि टाटाची ॲटॉमिक आणि अणुशक्तीनगरच्या संशोधन केंद्रातर्फे जे जे प्रोजेक्ट चालतात त्याचे मॉडेल्स वगैरे तयार करण्याकरता तो आहे म्हणजे तो पोखरणला जो हे झाला तेव्हाही त्याच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये तो पण होता आणि त्याला खूप खूप मोठ्या पदावर आहे खूप मोठ्या पदावर आहे मनमोहन सोवण या शाळेतला मला जे विद्यार्थी कुठे कुठे आहे कुठे कुठे आणि येतो फोन करतो येतो असं तुम्ही एकत्र गेलेत का कुठे
घेऊन ठेवलं जातं अशी माहिती मिळेल बरोबर. आणि ते माजी विद्यार्थ्यांचं रजिस्टर तयार केलेलं असतं सगळं त्यांच्या वतीने. मुलं सगळ्यांचं झालं असे विशिष्ट विद्यार्थी मुलं पकडून ठेवायची. ते म्हणजे एकत्र पाहिजे हो रे, आणि ते खूप आमच्या मोठं आम्हाला आहे. माहिती आहे पण पुढच्या पिढ्याला कितपर्यंत. आता ठीक, ज्यांनी- तुम्ही म्हणता ते आवश्यक पण आहे कारण हे समाजाला आवश्यक आहे. पण they are असं our असतं. advocates. मी असं म्हणतो हो. they are my advocates. आता तुम्ही जो 45 सालचा 48 सालचा जो अनुभव सांगितला हा महाराष्ट्राला कळायला पाहिजे. हे काही गरज नाही तो खाजगीत ठेवण्याचा. आता सोशल इव्हेंट आहे. हल्ली उद्योग का असतो अनेक मुलांचे काहींच्या घरी जेवायला होते ऐकतच नाही. याची गाडी घेऊन येणार घेऊन जाणार जेवण जाणार घेऊन घेऊन सोडणार. कोणाचं लग्न असतं कोणाकडे बारसं असतं कोणा नवीन मुलं गृहप्रवेश जातो असतो. बघा, जी मुलं जेवढे माझे माझ्या विद्यार्थी नातेवाईकांना होते, जाणार नाही पण त्यांच्या घरी जातात. ते म्हणजे ऐकतच नाही. लग्नाला मला त्यांच्या जातो म्हणजे लग्न अजून. मुलाच्या मुलीच्या लग्नाला मी पाहिजे. एक आत्मारामैकी नावाचा मुलगा ट्रॉफीचा कोणी अगदी सामान पण तो दरवर्षी वर्षात त्यांच्या घरी जाऊन जेवल्याशिवाय हा माझा हा आमच्या इथे राजापूर हायस्कूलची गंमत सांगतो. राजापूर हायस्कूलमध्ये वासू काका जोशी नावाचे एक व्यवस्था त्यांचे प्रचंड ते फुकट क्लास आणि कोणी दिले तर पैसे घ्यायचे मागतच नसत तर प्रश्न नव्हतो पण काही मुलं द्यायचे त्याचे पैसे आणि ते असं इतकं करायचं सगळ्यांना. त्यांचं काय होतं 20 मार्कवाल्याला 34 मार्कापर्यंत 36 मार्कापर्यंत आणायचं हा त्यांचं दुसरं आणि ते स्वतः 200 पैकी 200 मिळवलेले त्यांच्या काळात विद्यार्थी आणि जो 90 वाला असेल त्याला 100 वर न्यायचं असं त्या दोन्ही प्रकारचं त्यांचं काम होतं आणि ते इतके पॉप्युलर होते की त्यांचा मुंबईतला सत्कार हा मोठ्या शाळेच्या हॉलमध्ये झाला. कुठली तरी कॉन्व्हेंट स्कूलच्या मोठ्या हॉलमध्ये झाला आणि मग त्यांना सगळे आमच्याकडे झालं. तर त्यांनी लाऊडस्पीकर घेऊन मला इतके लोक बोलवत आहेत आता म्हणाले तुम्हाला मी गंमत सांगतो मी ज्यांच्याकडे यावंच तुमची इच्छा असेल तर मला किमान 2000 रुपये देणगी तुम्ही दिली पाहिजे. मी जेवायला येईन आणि डायरेक्ट माझ्या शाळेचं अमुक काम चालू आहे त्याला ते डोनेट करा ते चेक आणि लाखो रुपये मुंबईत ते रजा काढून आले आणि नुसतं विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन जेवणे हा एकच वासुकाका जोशी. तुला काय सुचवायचंय सरांनी असं करावं का? नाही मला सांगतो शिक्षकांची पुण्याही सांगतो. शहराकडे जेवलेलं आहे मी आनंदकडे तर खूप वेळा जेवलो. माझ्याकडे बोलवलं ना आम्ही नव्हता आला. मी पाटील सर तुम्हाला सांगितलं होतं तुमची मुलगी माझ्या शेजारी राहते तुम्ही तिथून मला फक्त फोन पण ते जाऊन 2019 सुरू झालेलं आहे नव्याने बोलत असलं असं सरांबरोबर मी यायला तयार आहे. मग कधी नाही, मी तुला एक मिनिट सांगतो आता नाही आपण लेटस्ट ग्रुप तिची मुलगी राहत नाही तिथे. नाही एक मी खरंच सांगतो मी जी आंब्याची बाग लावलेली आहे आंब्याची बाग गावी तर तुम्ही कोणीही एकदा मिळून 2 मिळून 3 4 एकत्र आला तरी चालेल. आंबे खायला मी बोलवतो आज मी आणणार होतो इथे पण माझा सगळा प्लॅन अपसेट झाला. अंधेरीला या पिकनिक काढूया. हा माझ्या घरी इथे मुंबईत गावी जायचं असेल तर मग काय त्याला 400 मैल केलाय ग्रुप बघूया बाहेर एक मुंडा आहे. त्याच्यात 400 ठरवा सगळं ग्रुप बस करायची. काय हरकत नाही. गावी जायला माझं छान मोठं घर आहे गावी काही वांधा नाहीये. संडास आता 4 संडास ए बाबा आता आई नसली तर या 10-12 लोकांची अरे नाही, आता तर तो काळ 64 सालचा बोलतोय 1964 त्यावेळी जेमतेम आपण 68 साल नोकरी लागून मला 1 महिनाभर पण झालेली नव्हतं 2 महिने झाले. तर आता काय प्रश्न नाही आमच्याकडे भरपूर जागा आहे भरपूर ही सगळी सोयी सुविधा मुंबईच्या सगळ्या आहेत बोलतोस का WCS बोलतोस सगळ्याच आहे सगळ्याच जाण्यासारखं ठिकाण आहे. आनंदचं इंदापूर आहे ना इंदापूर फार्म हाऊस सारखं आहे. फार्म हाऊस सारखं आहे. त्यावर इकडचं होते का? पप्पा देशमुख पप्पाचा आहे का? पप्पाचा पप्पाचा ना हो माणगावच्या जवळ सरेतला देशमुख चालेल देशमुख सरेतला देशमुख सराईतला देशमुख पप्पाचा धाकटा भाऊ तो गेला उटीवर नाही का तो ऍक्सिडेंट आपल्या वर्गातला तो मुलगा नाही, ते रात्री चालत ऍग्रिकल्चरला गेला. उटीवर परतच होते. ऍग्रिकल्चर करायला गेलं बीएससी ऍग्रिकल्चर दापोलीवर शिकला दापोली कोण कोण पप्पा देशमुख म्हणून विद्यार्थी होता रमेश आमच्या वर्गात. देशमुख
हा? रमेश, त्याचं नाव रमेश पण तो पप्पा पप्पा म्हणायचे. पप्पा म्हणायचे. माझा शेजारी होता होय, होय. सर इथला. नाव मोठा रमेश धाकटा दिली. हा, बरोबर. त्याची बहीण नंदा, नंदा. ती सरांना अलिबागला किती असते. नावं ती वकील आहे, वकील आहे. पाठवले. ती वकील आहे ना, वकील. वकील आहे. advocate, चांगला लोक वकील. सगळ्यांचं तर आहेच पण माझ्या भावांची पण आहेत लोक मोहन. कमी नाही. हो मोहन आणि संतोष तो त्यांनी ते स्पेशल नेहमी विचारतात आणि नावानिशी विचारतात That is your quality. आम्ही अजून काय त्याला बोलावं. आठवतो मोहन कसं आता आणि हे मी तयार करू शकतो शिक्षक. ते शिक्षक तयार केले. सर, तुमच्या शाळेतले जे बाप्पा जे मुख्याध्यापिका आहेत ती ह्या शाळेचे विद्यार्थी शाळेचे तुमचे विद्यार्थी. विद्यार्थी आणि होऊन नंतर मग तिथे हा सुद्धा एक हेच आहे. आणि आता आम्ही हे म्हणजे हेही कुठे पाहायला मिळणार नाही. आम्ही ट्रस्टी जे आमचे आहेत हे सगळे माझे विद्यार्थी ट्रस्टी विद्यार्थी. आम्ही बाहेर एके म्हणून घेतले. देणगी देणं घेतलं तर आनंद सांडू 10 वेळा झाला असतात आता पुन्हा ट्रस्टी. पण आम्ही ट्रस्टी फक्त आमचा या शाळेत शिकला विद्यार्थी ट्रस्टी. एक डिव्होशन असं राहतच हल्ली नाही. शाळा आणि कॉलेजेस कडनं हे म्हणजे काही दुनियादारी केली तरी शाळा आठवते. वेगळं. हे म्हणजे जेवढे कॉलेज आठवणार नाही तेवढी शाळा आठवते. खूप मेहनत येतात सगळे. कितीही केलं. त्या शाळा चांगली चालली, चांगलं. व्यवस्थित चालली, मुलंही चांगली घडत आहेत, संस्कार फार चांगले मिळवतात. शिक्षण आम्ही मुलांना गरजू विद्यार्थी शाळेने नेऊन आमचे कसं होतकरू विद्यार्थी साहेब, मी गरीब विद्या म्हणत नाही, होतकरू. आणि आमचा एक प्रिन्सिपल आहे, मुलांनी मागायचं नाही, त्याला आपण मदत करायची. त्याला काय पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे शिक्षकाने. याला काय नाही, याची युनिफॉर्म बनवून याच्या काय चप्पल नाही, त्यांनी त्याला बाजूला बोलून विचारायचं दुकानाचं आणि चिपळूणला जाऊन. आमच्याकडे जर 15 ते 16 मुलं असे की कोणाला आई आहेत तर वडील नाहीत, कोणाला वडील आहेत तर आई नाही, तर कोणाला आई वडील कोणी नाहीत, अशी जवळच सगळी मिळून कधी 28 मुलं आहेत. या सगळ्या 28 मुलांना दरवर्षी दिवाळीत आम्ही नवीन ड्रेस घेऊन देतो. ही आम्ही त्यांना त्या मुलांना दुकानाचं नाव सांगितलं असतं, त्या दुकानदाराला सांगितलं तुला लागेल तो ड्रेस घे, लागेल तो ड्रेस, तुझ्या आवडीचा ड्रेस मुलं जातात तो ड्रेस घेतात, मुलांना बिल पाठवून. हे आमचे समयानंतर प्रेम हे मिळालं, मला प्रेम मिळालं. इतर शाळांमध्ये शिक्षकांना नोकरी देताना त्यांनी मागतात की काही आता आमच्याकडे जेव्हा निरोप समारंभ रिटायरमेंट झाली 98 मध्ये, पण रिटायरमेंटच्या वेळेला शिक्षक दादांना देणग्या दिल्या जातात. ते किती 50,000 लाख दादा येताना नाही, येताना कंपल्सरी हे माझं वैभव आहे. समाधान आहे, मागायचं नाही, न मागताच प्रेम. एक लहान मात्र तिथं दुसरा अर्थ काढायचा नाही, कोणी कृपा करून दुसरा अर्थ काढायचा नाही. माझा 80वा वाढदिवस 4 वर्षापूर्वी झाला. तरी वाढदिवसाची काही जण पत्र बोलतात, शोभाला बोलतात, आनंदला बोलतात. आणि मी असं घेतो बाबा काही येताना काही आणत पण नाही, शाळा वगैरे तर काही काही शक्य असेल तुम्हाला संस्थेच्या नावाने क्रॉस ऑर्डर चेक आणा, तुमची तुम्ही द्यायची. आणि असंच प्रत्येक सगळ्यांना पाठवलं. मला होतं गीता वाढदिवसाच्या दिवशी आनंद आला तर रांगच्या रांग लावते हातात चेक घेऊन सगळं. हे चेक किती जमा आहे, एका दिवशी 54 लाख रुपये. अजून येतात आनंद स्वतः 1 लाख रुपयाचा त्या दिवशी. भावना जी आपली आहे ना त्यांचा की हा माणूस ह्या वयात सुद्धा आपल्या ह्यांच्याकडे फार मोठं असं पडलं असं नाही. आता मुलं मात्र सांगतात सर आता तुम्ही कोणाने मागायला सर म्हटलं नाही, आता कसं मागावं विचारतात. अनेक जणांनी शिवा चेक देताना सांगितलं सर हा पहिला चेक आमचा काय पाहिजे मला, आणि पावतीशिवाय व्यवहार केला नाही, आणि क्रॉस ऑर्डर शिवाय चेक घेतला नाही. कॅश ते कोणाकडे नाही घेतला. कॅशची एकच गोष्ट माझी पुराण थांबवतो. एकदा म्हणजे आता मी रिटायर होऊन 25 वर्ष झाली, त्याच्या अगोदर 10 वर्ष 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा दिवाळी देणेकरांची खूप बिलं, शाळेचं बांधकाम झालं, खूपच पैसे राहिले ते देणेकरांचे फार तगादा लावायचे. मग मी स्वतः फोन करून पाटील सर आलेच सांगितलं
राजेश शाळेमध्ये. तर सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली की 500-500 रुपये डिपॉझिट म्हणून द्या. बरोबर, ज्यांना शक्य आहे त्यांनी 500-500 रुपये डिपॉझिट द्या अशी पत्र निवड पालकांचा ॲडमिशन बाबमध्ये उत्पन्नाची माहिती असते ना त्या आधारे नावं काढली नव्हती. एक दिवशी सकाळी दुपारच्या फोन आला, तुमचं पत्र मिळालं पण मला यायला वेळ, माझी विनंती आहे तुम्ही याल का माझ्या घरी. म्हटलं येईन, तुला काय पैशाचीच गरज आहे. पण म्हणून मी रात्री 11:00 भेटत नाही, पण मला ऑफिसमध्ये यायला उशीर होतो. ठीक आहे म्हणजे 11 येईन. रात्री 11 मी येईन, माझा अशोक त्याची 5-6 असं असेल. त्याला घेऊन 11ला त्यांच्या घरी गेलो. घरी गेलो, चहा पाणी झालं, फळं वगैरे खाणं पिणं झालं. पैशाचं नाव नाही काढलं त्या माणसांनी. मी येतो घरी आलो, त्यांनी बोलवलं म्हणून आलो. आणि हा माणूस बोलतो मी कशाला बोलू. परत सगळं झालं, बरंचसं चांगलं गाडी मला सोडायला खाली आली आणि मी गाडीत ती म्हणजे आंब्यासगळं बोललो तर तुम्ही शाळेत किती वाजता येतं सकाळी. 7 वाजता येतो. बोललो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता एक बसता. आता बॅग घेऊन सर कोण आता मला किती गरज आहे पेशंट कसं किती गरज आता तुमची किती जमा झाले 500 झाले जमा थोडंसं अजूनही 50 खाजून कमी पडतात. चेकबुक बॅग वळली 50,000 नोटा थप्पीच्या थप्पी समोर ठेवायचे. ते एका कोणाकडे जावं कोणाकडे सॉरी मला मी कॅश पैसे दिले चेक आम्हाला पैसे मग त्यांनी चेक करून 5-6 जणांच्या नावाने निघाले चेक तिकडे पैसे त्यांचं नाव हल्ला दिलं. अरे सचिन दाते, काशीनाथ दाते हल्ला काशीनाथ दाते मिळत गेले पैसे. चल तेव्हा मुलं फार चांगले, अभ्यास चांगला झाले, शिक्षण चांगलं झालं. आय एम हॅपी ॲट दिस एंड ऑफ माय लाईफ. बरोबर मी सगळं आणि सगळ्यात मला तुम्हाला तुमचे खरे आभार. मी आता माझ्या काही जुन्या आठवणी लिहिल्या आहेत. मी लिहून झालं बोलून मला कॉपी पण काढल्या. पुस्तक तुझं नाव लिहिलंय म्हणजे एक लिहून पण झालंय, हस्तलिखित झाले. हो आता चेंज नाही होणार आहे, डीटीपी करत ऍडिशन पण नाही होणार आहे. म्हणजे मला आनंद झाला असं लिहिलं. नाही लिहिलंय काय लिहिलं मला म्हणाले होते सर. तर ते मी सगळे लिहिले त्याच्यामध्ये आता ही सगळ्या आठवणी ज्यात लिहिल्या. पण मला मुख्यतः त्याचा मी तुमचा उल्लेख मिळाला तर मी केला पण केला की मला चिमुरक सोडल्यानंतर मुक्तानंद हायस्कूल काढताना, बुध विद्यामनी काढताना पैशांसाठी नाट्य महोत्सवाच्या रूपाने केलेल्या कारणाने अनेकदा घरोघर जावं लागलं होतं. मी सगळ्यात जास्त ती माझीच व्हायची, मीच करत असतो. सगळ्या पालकांची ओळख झाली, सगळे पालक ओळखायला लागले आणि सगळेजण आदराने वळले. याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. कारण मी चांगलं शिकवतो, संस्कृत चांगलं शिकवतो ही जी जाहिरात केली माझी, त्यामुळे सगळे पालक म्हणजे ज्यांना मी कधी पाहिलं तेव्हा तुमचं नाव आम्ही ऐकलं, तुमचं नाव ऐकून घेतो. हे माझ्या तुमचे सगळ्यांचे उपकार तुमची ओळख म्हणजे अचानकच झाली नाही का. श्रीनिवास खऱ्यांचा कार्यक्रम केला पाटणकरांकडे, तिकडे मला वाटतं त्यांना विश्वस्त कोण नाही खजिनदार कोण, तर तेव्हा ते पाटणकर सर म्हणाले होते की नाही अविनाश गुप्ते म्हणून नाही त्याला कळतं म्हणे अविनाश गुप्ते म्हणजे पण आता पैशाचं द्यायचं ते विश्वासू आहे का. ते ह्या होत्या पूर्ण मेधा खानोलकरच्या आई होत्या. तर म्हणे नाही माझा भाचाच आहे हो. तर तेव्हा मग सरांनी विचारलं की अविनाश गुप्ते म्हणजे माझी एक विद्यार्थिनी होती, तिच्या नवऱ्याचं नाव गुप्तेच होतं. तर म्हणजे कोण विद्यार्थिनी, शोभा देशपांडे. तर हा मग ती म्हणजे आमची सूनच लागते असं ते तेव्हा ओळख झाली. आणखी तुमची म्हणजे भेट झाली. पण त्याच्या पूर्वी पाटील सर या व्यक्तींबद्दल त्यांनी इतकं ऐकलेलं होतं की म्हणजे माहिती होतं. म्हणजे त्यांनी तर कधी तुम्हाला पाहिलं नाही, शाळाही पाहिलेली नव्हती, पण असं म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे मुद्दाम आठवून सांगायचं तुम्ही म्हणजे इथे असलेले आणि इथे नसलेले त्यांनी केलेली कसं नाही म्हणजे आम्ही प्रसिद्धीसाठी वेगळं काय केलं असेल ते सहजपणे आमच्या तोंडून यायचं, मनात असलेलं सहज बोलतं. सत्य बोललं आणि ते इतकं मनापासून होतं की आज 58-59 वर्षानंतर सुद्धा साध्या एका कारणासाठी प्रत्येक जणांनी नाही आम्ही येणार म्हणजे कुणीही नाही सांगितलेलं नाही, सगळेजण आपण आले. आणि मला असं कॉम्पॅक्टच करत होतं, सगळं ते भाटणं आणि मामुष्य नको सर द्यायचं.
यापेक्षा ह्या ह्याच्यामध्ये ती आम्हाला परवडी वाटली. परवडी वाटली. हो. इट्स अ टॉनिक फॉर हिम अँड फॉर अस Yes, ऑल्सो. बरोबर. रिज्युएनेशन झालं आपण म्हणतो ना, खरंय की खरंय अशा ह्याच्यातनं मला येताना सुनेनी आई बेसलं का म्हटलं हो मी लावते. पण मी तिला माहित होतं की आई इकडून तुझा फोन आल्यापासून मी आधी हुरळून गेले होते. तर हे मला सांगे आधी खूप आनंद झाला. मग सर परीक्षा घेणार अरे ती राहिली बाबा काय. तूच आठवण केली जाते बघा, तुझीच घेणार. सर आमची झोप उडाली आता तुमची उडेल की आपण काय पोरं निवडली ते. आणखीन 2 मुलांची नाव मला सांगणं आवश्यक वाटते. 68 साली जेव्हा शाळा सुरू केली नागपूरला, तेव्हा पहिलीमध्ये पहिलं नाव घालणारी मुलगी एक नंदा मणेकर म्हणून, ती गुरुला लागते. नंदा आता सगळं मानगावकर, उत्तम बिझनेसमॅन आहे, चांगला मोठा ऑफिस आहे आणि दरवर्षी न चुकता वाढजात येणार किंवा फोन करणार. पण 15 ऑगस्ट 26 जानेवारी अजूनही कायम संबंध आहेत. ती आणि तिचा भाऊ, तिचा भाऊ म्हणजे 68 सालचे विद्यार्थी अजून संबंध ठेवतात. ती तरी विद्यार्थी आता त्या नंदा मणेरकरची एक तुम्हाला गंमतच सांगते. तिकडे जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा ती पहिल्या दिवसापासून जी विद्यार्थिनी होती, तिचा नंबर 1 आला तिथे. तिचे वडील 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नेहमी यायचे कायमपणाने, एकही एक्सेप्शन नाही. बिलकुल अपवाद नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. त्याच्यानंतर मग काही वर्षांनी तिचे वडील जोपर्यंत येत होतं तोपर्यंत ते आले, म्हणून सुद्धा आले. ते वाढले, तिची आई वाढली. पण त्याच्यानंतर तिला असं वाटलं की वारसा चालू कशाचं ठेवतात माणसं, तर तो वारसा तिने चालू ठेवला. ती यायला लागली आणि बोरिवलीनं आता इथपर्यंत सकाळी 7:20ला यायचं. म्हणजे पुण्याहून माणूस लवकर येईल पण बोरिवलीहून लवकर यायला येताना आमच्या पंडित घेऊन घ्यायचं. आणि मग तर ती अशी दरवर्षी येते, एकही त्याचा अपवाद नसतो. आणि गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी तिच्या मुलीचं लग्न झालं आणि तिच्या मुलीला आता मुलगी झाली. यावर्षी ती तिच्या मुलीला घेऊन आली आणि तिच्या नातीला घेऊन आली. आणि तिची नात म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की ती छोटीच होती, म्हणजे 7-8 महिन्याची मुलगी असेल. ती इथे म्हणजे जणू का आपल्या सगळं परिचयाचं वगैरे असं. आम्ही म्हटलं अशी कशी काय ती ओळखते जणू काय अशा पद्धती. मी म्हटलं म्हणजे तिला काय दाखवून ठेवते का शाळातून तिने पण म्हणजे काय एखाद्या माणसाची निष्ठा हा शब्द. मनमोहन सोवण नावाचा मुलगा, शिर्डीसमोर त्याचे वडील लिएसन ऑफिसर होते. तो अतिशय बुद्धिमान, खरोखर बुद्धिमान आणि थ्रॉट शाळेत पहिला थ्रॉट. तो आता टाटांच्या मोठ्या कंपनीमध्ये येतो. BE मेकॅनिक इंजिनियर आणि टाटाची ॲटॉमिक आणि अणुशक्तीनगरच्या संशोधन केंद्रातर्फे जे जे प्रोजेक्ट चालतात त्याचे मॉडेल्स वगैरे तयार करण्याचा तो आहे. म्हणजे तो पोखरणला जो हे झाला तेव्हाही त्याच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये तो पण होता आणि त्याला खूप खूप मोठ्या पदावर आहे, खूप मोठ्या पदावर आहे. म्हणून या शाळेतला मला कुठे कुठे आणि येतो, फोन करतो, येतो. असं तुम्ही एकत्र लिहिलेत का कुठे शाळेतले विद्यार्थी तरी असं कुठे काय दूर ठेवलं जातं अशी माहिती मिळेल का कुठे? आणि ते माजी विद्यार्थ्यांचं रजिस्टर तयार केलेलं असतं सगळ्यांचं झालं असे विशिष्ट विद्यार्थी मुलं पकडून ठेवायची. ते म्हणजे एकत्र पाहिजे. ते आम्हाला माहिती आहे पण पुढच्या पिढ्याला कितपर्यंत. आता तुम्ही म्हणते ते आवश्यक पण आहे, कारण हे समाजाला आवश्यक आहे. मी असं म्हणतो. आता तुम्ही जो 45 सालचा 48 सालचा जो अनुभव सांगितला हा महाराष्ट्राला कळायला पाहिजे. काही गरज नाही तो खाजगीत ठेवण्याचा. सोशल इव्हेंट आहे. हल्ली उद्योग का असतो, अनेक मुलांचे काहींच्या घरी जेवायला जातं ऐकतच नाही. गाडी घेऊन येणार, घेऊन जाणार, जेवण जाणार, घेऊन सोडणार. कोणाचं लग्न असतं, कोणाकडे बारसा असतं, कोणाकडे असतो. माझ्या नातेवाईकांना जाणार नाही पण त्यांच्या घरी जातात. ते म्हणजे ऐकतच नाही. लग्नाला मला त्यांच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला मी पाहिजे. एक आत्माराम व्यक्ती नावाचा मुलगा ट्रॉफीचा अगदी पण तो दरवर्षी वर्षात त्याच्या घरी जाऊन जेवल्याशिवाय
हा माझा हा गुंडी आमच्या एक राजापूर हायस्कूलची गंमत सांगतो. राजापूर हायस्कूलमध्ये वासू काका जोशी नावाचे एक व्यवस्था, त्यांचे प्रचंड ते फुकट क्लास आणि कोणी दिले तर पैसे घ्यायचे, मागतच नसत तर प्रश्नच नव्हतो, पण काही मुलं द्यायचे त्याचे पैसे. आणि ते असं इतकं करायचे सगळ्यांना. त्यांचं काय होतं, 20 मार्कवाल्याला 34 मार्कापर्यंत 36 मार्कापर्यंत आणायचं, हा त्यांचं दुसरं. आणि ते स्वतः 200 पैकी 200 मिळवलेले त्यांच्या काळात विद्यार्थी. आणि जो 90 वाला असेल त्याला 100 न्यायचं, असं त्या दोन्ही प्रकारचं त्यांचं काम होतं. आणि ते इतके पॉप्युलर होते की त्यांचा मुंबईतला सत्कार हा मोठ्या शाळेच्या हॉलमध्ये झाला, कुठली तरी कॉन्व्हेंट स्कूलच्या मोठ्या हॉलमध्ये झाला. आणि मग त्यांना सगळे आमच्याकडे झालं. तर त्यांनी लाऊडस्पीकर घेऊन मला इतके लोक बोलवत आहेत, आता म्हणाले तुम्हाला मी गंमत सांगतो, मी ज्यांच्याकडे यावं तुमची इच्छा असेल तर मला किमान 2000 रुपये देणगी तुम्ही दिली पाहिजे. मी जेवायला येईन आणि डायरेक्ट माझ्या शाळेचं अमुक काम चालू आहे त्याला ते डोनेट करा, ते चेक. आणि लाखो रुपये मुंबईत ते रजा काढून आले आणि नुसतं विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन जेवणे. हा एकच वासू काका जोशी. तुला काय सुचवाय ते सरांनी असं करावं का? नाही मला सांगतो, शिक्षकांची पुण्याही सांगतात. शहराकडे जेवलो नाही मी, आनंदकडे तर खूप वेळा जेवलो नाही. मी पाटील साहेब तुम्हाला सांगितलं होतं तुमची मुलगी माझ्या शेजारी राहते, तुम्ही तिथून मला फक्त फोन. ते जाऊन 2019 सुरू झालेलं आहे, नव्याने बोलत असल्यास सरांबरोबर मी यायला तयार आहे. मग कधी मी तुला एक मिनिट सांगतो आता नाही आपण लेटेस्ट ग्रुप राहत नाही तिथे. नाही एक मी खरंच सांगतो, मी जी आंब्याची बाग लावलेली आहे, आंब्याची बाग गावी, तर तुम्ही कोणीही एकदा मिळून 2 मिळून 3 4 एकत्र आला तरी चालेल. आंबे खायला मी बोलवतो, आज मी आणणार होतो इथे, पण माझा सगळा प्लॅन अपसेट झाला. हा नेहमीला या, पिकनिक काढूया. हा माझ्या घरी इथे मुंबईत एप्रिल. गावी जायचं असेल तर मग काय त्याला 400 मैल केलाय ग्रुप, बघूया बाहेर ठरवा सगळं ग्रुप. काय हरकत नाही. गावी जायला माझं छान मोठं घर आहे गावी, काही वांधा नाहीये. आता 4 संडास. आता तर तो काळ 64 सालचा बोलतोय, 1964. त्यावेळी जेमतेम आपण 68 साल नोकरी लागून मला 1 महिनाभर पण झालेलं नव्हतं, 2 महिने झाले. तर आता काय प्रश्न नाही, आमच्याकडे भरपूर जागा आहे, भरपूर ही सगळी सोयी सुविधा मुंबईच्या सगळ्या आहेत. सगळं जाण्यासारखं ठिकाण आहे. आनंदचं इंदापूर ना, इंदापूर फार्म हाऊस सारखं आहे. फार्म हाऊस सारखं आहे. इकडचं पप्पा देशमुख पप्पाचा आहे का? पप्पाचा ना, माणगावच्या जवळ सराईतला देशमुख. चरेतला देशमुख. चराईतला देशमुख. पप्पाचा धाकटा भाऊ तो गेला, उटीवर नाही का? तो ऍक्सिडेंट. आपल्या वर्गातला तो मुलगा देशमुख ते रात्री ऍग्रिकल्चरला उटीवरनं परतत होते. ऍग्रिकल्चर करायला गेलं, BSc ऍग्रिकल्चर दापोलीवर शिकला. कोण पप्पा देशमुख म्हणून विद्यार्थी रमेश, त्याचं नाव रमेश. पण तो पप्पा म्हणायचे. पप्पा म्हणायचे. माझा शेजारी होता सराईतला. नाव मोठा रमेश धाकटा दिली. हा, बरोबर. त्याची बहीण नंदा, ती ती वकील आहे, ती वकील आहे ना, वकील. सगळ्यांचं तर आहेच, पण माझ्या भावांची पण आहे. मोहन आणि संतोष तो त्यांची ते स्पेशल नेहमी विचारतात आणि नावानिशी विचारतात. आम्ही अजून काय आठवतो. चेंबूर हायस्कूलमध्ये तुम्ही रात्री शाळेला शिकवायचे, नाईट स्कूलला शिकवायचे. मी पाटील सर म्हटलं, पाटील सर असा असा माझा विषय आहे, तुम्हाला त्याचा विषयही आठवतोय. तर पाटील सर तू आपण असं करूया, तू उद्या ये, हा मी तुला माझ्या 9वी का बो काहीतरी उच्चतरी वर्गात तू भाषण कर तुझं, आणि मी तुला ऑडियन्स देतो, रेडी ऑडियन्स. आणि पाटील सरांनी मला रात्रीच्या शाळेत त्यांच्या वर्गात माझं जे भाषण उद्या व्हायचं होतं सोमय्या कॉलेजमध्ये ते करायला त्यांनी मला प्रॅक्टिस करायला रंगीत तालीम दिली. आणि नंतर मी जर महाभारतावरचं पहिलं भाषण केलं ते आता आपण जिथे जेवलो त्या हॉलमध्ये केलं. आणि पाटील सर
खाली बसले होते. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही खाली बसलेले आणि मी वर व्यासपीठावर, मला कसं तरी होते, मी तुम्हाला येऊन तिथे नमस्कार करतो. तेव्हा मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात पाटील सरांच्या जवळ जाऊन त्यांना आणि नंतर पाटील सरांनी माझी 4 ठिकाणी चेंबूरच्या शाळांमधून व्याख्याने ठेवली. हे एवढं कोण कुठचा शिक्षक कोण कोणासाठी करतो. मला माझी सगळी महाभारताची चेंबूर मधली व्याख्यानं ही पाटील सरांनी ऑर्गनाईज केलेली होती. त्यामुळे माझा पाटील सरांची अजून मधून असा बोध. मला वाटतं तर गीताला निघायचं आहे. होय. 2 मिनिटं करून आपण थोडा वेळ बसू शकतोय. राजाच्या बागेत जाऊन आंबे खायचे तेव्हा कधी पण आता मुंबईत सुद्धा येऊ शकतो. आता मुंबईत घरी जाऊ शकतो. आता मी पावसला जाऊन मुद्दा झालो, आल्या पावसला जाऊन आलो, हो. मुद्दाम आंब्याचा रस आणलेला आहे. अच्छा. राजा आणेल की नाही गोमटचा राजा मला माहित नव्हतं, तर मी तो कॉम्प्लिमेंट. तू देसाईकडे गेलो होतास रे? देसाई देसाई माझ्या ओळखीचे कॉम्प्लिमेंटरी फ्रॉम माय साइड. अरे बापरे. आपली मित्रत्वाची. हो. मी आता देऊन टाकतो कशाला कशाला बरं. याच्यामध्ये तुमच्या गावी राजापूरला किती वेळा जाता म्हणजे? वर्षातून 3-4 वेळा जातो. त्या जैतापूरच्या वेळी तर मी काय 2-2 महिने जाऊन राहावं लागायचं. जातोस कसा? मी इथून हल्ली छान सोय आहे, ट्रेनने जायचं आणि मग गावात माझ्याकडे गाडी आहे, कार आहे. ती गावात मी माझा कार मी नाही, राजापूरला उतरता येतं पण तुम्हाला सकाळी गाडी ते लांब आहे जरा, मग मांडवी पकडायला लागते, नाहीतर सोयीचं नाही. पण राजापूरला जाण्यासाठी ट्रेनचं स्टेशन कोणतं? राजापूरला राजापूर स्टेशन आहे. आणखीन मी रत्नागिरीला उतरतो हल्ली आणि रत्नागिरीहून गाडीने कारने घरी जातो. ते सोपं पडतं. हो, 65 मैल किलोमीटर तास सव्वा तास. जैतापूरच्या जवळ पावस नाट्याला जायचं, नाट्यावरून जैतापूर. पाऊस हो, आडिवऱ्यावरूनच जातो म्हणून तुला ते आडिवऱ्याच्या जवळ तर एक मिनिट देऊन घेतो मी मोकळा होतो. आणि पिशवी सगळं दिलंय. सगळं जे काय आणलं ते व्यवस्थित आईस्क्रीम बाउल कसं बायकोचं ट्रेनिंग आहे. मी आता म्हणणार होते बायकोला थँक्स म्हणून. थँक्यू. मला वाटतं तुम्ही गेली ती गेली वगैरे. आज पुस्तक मी एक आहे. सगळ्यांना ओके. संस्कृत पुस्तकं वाचायची. पुस्तक दिलंय. अभिप्राय कळवायचा. पुस्तक वाचा ना, अभिप्राय कळवायचा. पण मला पिशवी दे. मी तुमच्यासाठी तुला आणि पुस्तकं नाही दिली आहेत का? माझं पुस्तक दिलं. माझ्याकडे आहे पुस्तक, तुम्ही माझ्याकडे तुला देईन. मला पुस्तकं दिली. शोभा. तुला पहिला असेल तर तुला देतो पहिलं. आणि त्याच्याकडे ते नाही. त्याच्याकडे ठेवा. किंवा त्याच्या लायब्ररीला द्या. संस्कृत सुभाषित ही पुस्तक माझ्यातर्फे अरे ते बाबा. पुस्तक कशात मिळणार अशी त्याला चिंता. मग त्यांनी त्याला विचारलं तुम्ही डबा कशात देणार? मग पिशवी देणार का? म्हणजे माझं पुस्तक त्याच्यात राहील, नाही तर मला पिशवी आणण्याची व्यवस्था करायला. मी काय आता सुभाषित आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही अनुवाद आहे. गीता हे संस्कृत सुभाषित वेळ मिळाला तर वाच. सुभाषित रत्न भांडार असं काहीतरी एक पुस्तक आहे. किशोर, शोभाला जी पुस्तकं आहेत सावकाश वाचायची. संस्कृत विसरलंय असं नाही मला. विसरणंच शक्य नाही. संस्कृत ही काही विसरण्याची भाषा नाही. नाही पण तुम्ही परीक्षा घेणार म्हटल्यानंतर घाबरायला झालं. बाकी आम्ही इतर नातेवाईकांच्या मुलीचं नाही, पण त्याच्यामुळे देवाचे जे काही स्तोत्र म्हणतो ना ते कळतं की मला. उच्चारचा अर्थ कळतो. अर्थ कळतो. उच्चार अथर्व श्रेयचा म्हणत असाल तर त्याच्यामध्ये अर्थ ते वैदिक संस्कृत आहे, अथर्व वेदांत आहे, पण त्याचा अर्थ नेहमी आपल्याला ऐकताना आणि बघताना नाही, मजा आता कितक्या वर्षानंतर भेटल्यानंतर आता परत तुझी आठवणी इथे होतात. बसलेल्यांबद्दलचं काय मत आहे? नाही सगळं इथे बसलेल्यांबद्दलचा म्हणजे काय तुला म्हणायचं? म्हणजे जुन्या आठवणी रे त्यांच्या आपल्यावर म्हणजे सर्व वय वाटतं तर मोठं ना ते आपोआप वाटतं. पण तुम्ही इतके चांगल्या मोठ्या पदावर मोठ्या ह्याच्यावर काम करतात. उत्तम शिकले, उत्तम शिकले म्हणजे आपली पुढची पिढी शिकलीत आणि मुख्य म्हणजे ते संस्कार तुमचे काय असेल ते म्हणा, इतरांचे असेल ते तुमचे पण आम्ही अजून ते कॅरी फॉरवर्ड करतो असं मला वाटत आहे. राजांमुळे केवढं तुम्ही ज्ञान मिळवलं तेवढं शिकवतो. वेगळ्या कारण लक्षात राहील.
सुप्रीम कोर्टात गेलेला माणूस हे मला माहित नव्हतं. ऍडमिशन साठी खरंच आहे, खरंच आहे. कोर्टापर्यंत भांडणारी. आणि नुसताच मुलीच्या ऍडमिशन साठी नाही, त्यानंतर पुढच्या वर्षापासून संबंध महाराष्ट्रातले मेडिकल कोणच नाही, आपण एकच मला माहित नव्हतं, तुम्हाला कधी बोललं नाही, तुम्हाला विषय नाही. फार मोठी गोष्ट. ज्याला सिग्नल आलाय का? माहिती आहे, काम करताय पण खूप छान. बघ तो ग्रुप आलाय का? हे माझा नंबर दिला का त्याच्यामध्ये? तुमच्या शुभेच्छा आहेत कामासाठी. राजाचे नातेवाईक बरं का, राजाच्या म्हणजे तुझ्या मिसेसचे कोण नातं होतं? बर्वे म्हणून. बर्वे माझा मेहुणा. त्यांची मेहुणा. त्यांची मुलगी त्यांची सून, तुमची सून, तुमच्याकडे शिक्षिका आहे. तुमच्याकडे कला शिक्षिका आहे, प्रेरणा बर्वे. पण तेवढ्या इम्प्रेशन वर होईल का ते आपल्या तेवढ्या ती म्हणेल ठीक आहे तेवढ्या तुमचे बोलवा impression याला तुम्ही. करून नेईल का? नाही नाही, तुम्ही मला फक्त सांगायची 4 दिवस अगोदर नोटीस फक्त. एकदम या, आंबे खायला मुंबईत येऊ शकता, गावी पिकनिक काढू शकता, काही, पण आता पिकनिकची वेळ नाही. उन्हाळा फार आहे. उन्हाळा फार असतो, जानेवारी डिसेंबर व आंब्या सिग्नल त्यावेळी आंबे नसतात. त्यावेळी आंबे नसतात. आंबे इकडे खाऊ, हवा खायला तिकडे हो जाऊ. चालेल चालेल, तसंही चालेल, कधी पण या. कधी पण असं नाही का, कधी बोलवायचं तुम्हा- ना. नाही, मी तारीख ठरवू देऊ तुम्हाला, तारीख आनंदला कळवू देऊ. नाही आनंद नाही करायचं त्या ग्रुपवर ग्रुप करायचं. वाचलं. आलं का? हे फक्त 28 तारीख नको. 28 एप्रिल. नाही, मग असं होतं ते नाही का, आत्ता सांगा. प्रत्येक माणसाकडे नाही, हे बाबा आत्ता नको म्हणजे आता निवडणुका वगैरे होऊन जाऊन देत ना. निवडणुका होऊन जाऊ देत. म्हणजे किती तारीख? 29 तारीख 29 हे एप्रिल. आपल्याला भेटलंच म्हणजे मे येऊ दे. मे येऊ दे. मग आंबे असतील. आंबे मी मॅनेज करू शकतो. आंबे मे महिन्यात करूया, पहिल्या आठवड्यात. हो, चालेल, हा चालेल. मे पाटील साहेब, मेच्या पहिल्या आठवड्यात आंबे खायला माझ्या घरी, अंधेरीला. तुमच्या मुलीच्या घरी जवळ आहे. तुमच्या मुलीच्या घरी पोहोचवून तुम्हाला आणून माझी पत्ता जबाबदारी. सांगा ना, पत्ता सांगा ना. पत्ता काय जबाबदारी? कळलं का? आता कळवेल पत्ता कळलं. तुम्ही साधारणतः सांगा पत्ता. अंधेरी तुमचं नागरदास रोड आहे ना, हा. तिथून एक कामगार कल्याण भवन म्हणून एक जागा आहे, अच्छा. विश्वाभाग म्हणून एक, त्याच्या पाठीमध्ये माझं घर आहे. मी दिला मोहनला चालत येऊ शकतो. मोहन किशोर एक स्टेशन वरून येऊ शकतो. बाकी तुम्ही सगळे चेंबूरवाले आम्ही आहात. ओला उबेर करून जाऊ म्हणजे आपल्या अंधेरी डोक्याला वस्ती ताप. आहे. अंधेरी ईस्ट. आम्ही त्या अंधेरी बाईच्या केसचं झालं काय पुढे? हा? त्या बाईच्या केसचं त्या झालं बाईने काय? माझ्यावर केस केली. मी तिला रीट पिटिशन करून हायकोर्टात चॅलेंज बरोबर. केलं. ती हरली. बाईंनी मी केस नाही केली, पोलिसांनी केस केली. पोलीस केली. केस होती. त्या बाईने केस केली पोलीस स्टेशनला जाऊन. त्या बाईने केस बाईंनी केली नाही, बाईंनी तक्रार बाईंनी केली. FIR बाईने तक्रार केली. FIR. पोलीस माझ्या विरोधात. तक्रार शेवट पोलिसांनी एक काढतो येतोस का? कुठे मग मी जाऊ- तुझ्या झाकते मागे का मी आहे. तुला? नाही, मी झाकते का तुला? आहे बघा वेट एक मिनिट आला ना एक सेकंड